नमस्कार अधिकारी मित्रांनो, एम-पी-एस-सी सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा मेन्स GS4 सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामध्ये 2012चे PYQ ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघू. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपलं PYQ ॲनालिसिस बुक ऑलरेडी मार्केटमध्ये आहे आणि एक्झामला 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ आहे. तुम्ही घेतला असेल तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल, नसेल घेतलं तरी घेऊ शकता. आणि आज आपण PYQ ॲनालिसिस घेणार आहोत, सो तुम्हाला आपलं मटेरियल पण कळेल. होप जर तुम्हाला वाटत असेल की जर आपण हे बुक यूज केलं आणि तुमचे मार्क्स वाढणार आहेत तर डेफिनेटली तुम्ही याचा फायदा करून घ्याल. आता आपण इम्पॉर्टंट PYQ बघू. 2012चे काही महत्त्वाचे जे PYQ आहेत तर त्यांचे आपण बघूयात. पहिला क्वेश्चन असा आहे की भारतातील 4 महत्त्वाचे अणु वीज निर्मिती प्रकल्प खाली दिले आहेत. वीज निर्मितीच्या क्षमतेनुसार त्यांचा उतरता क्रम लावायचा आपल्याला. म्हणजे आपले न्यूक्लिअर प्रोजेक्ट पॉवर स्टेशन्स आहेत आणि त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपल्याला करेक्ट क्रम लावायचा आहे. KAPS म्हणजे काक्रापारा आहे गुजरातचा, रावतभाटा राजस्थान, कैका कर्नाटक, तारापूर. सो आपण त्यांचं जर कॅपॅसिटी बघितली तर काक्रापारची किती येते 440 मेगावॅट आहे. त्यानंतर राजस्थानची आहे 1180 मेगावॅट रावतभाटा. कैगा जो कर्नाटकला आहे त्याचे 880 मेगावॅट आहे आणि तारापूरची 1440 मेगावॅट. म्हणजे यामध्ये सर्वात जास्त कसली आहे तर तारापूरची सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे तारापूर 1 नंबरला यायला पाहिजे. ओके, आता जर आपण तारापूर बघितलं, तारापूर आणि कशानुसार क्रम सांगितलाय त्यांनी, उतरता क्रम, तर सो ऑब्वियस तारापूर 1 नंबरला यायला पाहिजे. तारापूर जर आपला ऑप्शन 1 नंबरला यायला पाहिजे, त्यामुळे 2 नंबरचं उत्तर राईट आहे. ओके, आता अजून यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन जर बघितली आपण तर यामध्ये काय भारतामध्ये एकूण 7 राज्यांमध्ये आपले 22 न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत. ओके, आणि त्यांची टोटल कॅपॅसिटी बघितली तर इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 6780 मेगावॅट आहे. 18 अणुभट्ट्या ह्या प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर आहेत आणि 4 ह्या लाईट वॉटर रिॲक्टर आहेत. यामध्ये टोटल जे 7 आपले न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता यामध्ये काही महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे तर यामध्ये असलेले पॉवर स्टेशन्स, त्यांचे लोकेशन आणि त्यांची कॅपॅसिटी हे महत्त्वाचं आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण काक्रापार कुठे आहे तर गुजरातला आहे. ओके, आणि 440 मेगावॅट त्याची कॅपॅसिटी आहे. कल्पकम किंवा मद्रास तमिळनाडू आणि त्याची 440 आहे. त्यानंतर नरोरा ॲटॉमिक पॉवर स्टेशन UPला आहे 440. ओके, म्हणजे या तिघांची पण 440 मेगावॅट एवढी कॅपॅसिटी आहे. देन आहे कैगा कर्नाटकला आहे. राजस्थान रावतभाटा आपण बघितला, राजस्थानचा 880 आहे. या दोघांची सेम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला महाराष्ट्रातील आहे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन 1400 मेगावॅट आणि कुडनकुलम तमिळनाडू 2000 मेगावॅट. म्हणजे यात महत्त्वाचं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं तर सर्वाधिक जास्त जर कोणाची पॉवर असेल मेगावॅट कॅपॅसिटी तर ती आहे कुडनकुलम. आणि तारापूर जर बघितला तर तारापूर महाराष्ट्राच्या संबंधित आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे 1400 मेगावॅट त्याची पॉवर आहे आणि कॅपॅसिटी. आणि त्याचं इयर पण लक्षात ठेवा की एस्टॅब्लिशमेंट कधी झाली होती तर 1969ला. म्हणजे हे ओल्डेस्ट आहे, त्याचबरोबर हे ओल्डेस्ट आहे. आणि जर सगळ्यात अलीकडे जर बघितलं तर कुडनकुलम हे 2013चं आहे. तर ह्या इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, त्या लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, अजून महत्त्वाचं काय तर यामध्ये महत्त्वाचं अजून तारापूरबद्दल मी अजून डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्यामध्ये महत्त्वाचं काय अजून तर TAPS म्हणजे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन कुठे आहे ते तारापूर पालघरला या ठिकाणी आहे. म्हणजे पूर्वी ठाण्यामध्ये होतं परंतु आता हे पालघरमध्ये, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि इट इज फर्स्ट कमर्शियल पॉवर स्टेशन इन इंडिया. मधलं हे असं वाक्य होऊ शकतं की इंडियातलं पहिलं कमर्शियल न्यूक्लिअर पॉवर स्टेशन कोणतं आहे तर ते तारापूर आहे. अजून यामध्ये महत्त्वाचं काय तर बॉइलिंग वॉटर रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये, जे काय झालं होतं तर 1963 मध्ये ॲग्रीमेंट झालं होतं US आणि IEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी आणि इंडियामध्ये
डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, या तिघांमध्ये ॲग्रीमेंट झालं होतं. त्या ॲग्रीमेंटचं नाव होतं ॲग्रीमेंट 123. ओके, आणि ते कधी झालं होतं 1963, आणि त्यानुसारच आपल्या तारापूरमध्ये 1969ला आपण फर्स्ट आपलं पॉवर स्टेशन, ॲटॉमिक पॉवर स्टेशनची निर्मिती झाली होती. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ॲग्रीमेंटचं नाव विचारलं जाईल, ॲग्रीमेंट 123 कोणाकोणामध्ये झालं होतं. ओके, तर अशा प्रकारे 1969मध्ये झालं, आणि आपला पहिलं 210 मेगावॅट असलेली कॅपॅसिटी असलेली आपण तारापूरचं झालं होतं. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काय, फर्स्ट पहिल्यांदा अशा प्रकारची गोष्ट ही एशियामध्ये होत होती. तर त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आता तारापूरबद्दल अजून डिटेल इन्फॉर्मेशन बघितली तर ती काय आहे, तर तारापूरबाबत महत्त्वाची इन्फॉर्मेशन अशी आहे की यामध्ये 2 पॉवर प्लांट आहेत, पॉवर प्लांट 1 आणि पॉवर प्लांट 2. ओके, तर त्यांची कॅपॅसिटी दिलेली आहे. एकाची दोघांची पण 160 आहे. ओके, 1969 आला होता. टाईप दिलेला बॉइलिंग वॉटर रिॲक्टर आपण बघितला. त्यानंतर टोटल 4 प्लांट आहेत. आणि यापूर्वी आपण 2 बघितले. ओके, प्लांट 3 अँड प्लांट 4. त्या दोघांची प्लांट 1 आणि प्लांट 2 1969मध्ये स्थापना झाली होती. त्या दोघांचा टाईम BWR म्हणजे बॉइलिंग वॉटर रिॲक्टर होतं. आणि आता प्लांट 3 आणि प्लांट 4 एस्टॅब्लिश झालेले आहे. तर प्लांट दिलेले, त्याची डेट दिलेली 2005 आणि 2006 मध्ये, आणि दोघांची पण कॅपॅसिटी 500 आहे. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण प्लांट 3 आणि प्लांट 4 अलीकडचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि पालघरला आपण बघितलं, भोईसर या ठिकाणी आहे. म्हणजे आणि हा टाईप महत्त्वाचा आहे. त्याचा टाईप प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर, म्हणजे पूर्वीचा टाईप कोणता तर आत्ताचा कोणता टाईप आहे. आणि एक्झॅक्ट लोकेशन म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की पालघरमध्ये आहे, पालघरमध्ये भोईसर या ठिकाणी आहे. ओके, आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की न्यूक्लिअर स्टेटस काय आहे, न्यूक्लिअर एनर्जीचं आपण बघितलं. तर यासारखी इन्फॉर्मेशन सुद्धा अजून तुम्ही डिटेलमध्ये बघू शकतात. अजून NPC आहे, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अंडर आहे. आणि हे कोणाचं जॉईंट व्हेंचर आहे, NPC आहे. तर हे NTPC आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांचं हे NPCIL हे जॉईंट व्हेंचर आहे. आणि त्यांच्याच अंडर हे आपले 7 पॉवर प्लांट वर्क करतात. ओके, तर तेवढं इन्फॉर्मेशन आपण लक्षात ठेवायची. त्याचबरोबर महत्त्वाचं अजून आहे AERB म्हणजे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड आहे. तर त्याचं काम काय आहे, मिशन ऑफ AERB टू इन्शुअर दॅट यूज ऑफ आयोनायझिंग रेडिएशन न्यूक्लिअर एनर्जी इन इंडिया डज नॉट अनड्यू रिस्क टू हेल्थ ऑफ पीपल अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे त्याच्यामुळे न्यूक्लिअर एनर्जीमुळे लोकांच्या हेल्थला आणि एन्व्हायरमेंटला त्याच्यावरती दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेते हे बोर्ड. आणि त्यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत न्यूक्लिअर एनर्जी रिलेटेड त्यांना एलोरा गाईडलाईन्स असं विचारलं जातं. म्हणजे आयोग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतो की एलोरा गाईडलाईन्स कशा रिलेटेड आहेत, तर न्यूक्लिअर एनर्जी रिलेटेड आहे. एलोराचा लॉंग फॉर्म सुद्धा दिलेला आहे, ई लायसनिंग ऑफ रेडिएशन ॲप्लिकेशन. ओके, सो ते इम्पॉर्टंट आहे, इथं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जलशुद्धीकरणासाठी सौर ऊर्जा चलित पोर्टेबल डोमेस्टिक ब्रॅकिश वॉटर रिव्हर्स ऑस्मॉसिस तंत्रज्ञान BRCने विकसित केले आहे. हे कशावरती आधारित आहे, सोलार फोटोव्होल्टिक, सोलार फ्लॅक्स, सोलार कोरोनल मास इंजेक्शन आणि सोलार ऑस्मॉसिस. तर हे कशावरती, BWRO टेक्नॉलॉजी म्हणजे ब्रॅकिश वॉटर रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर ही टेक्नॉलॉजी कशावर डिपेंड आहे, तर सोलार फोटोव्होल्टिक याच्यावरती डिपेंड आहे, बेस आहे. आणि त्या ॲक्च्युली ही फोटोव्होल्टिक टेक्नॉलॉजी कशी वर्क करते यामध्ये डिटेल दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्या. म्हणजे त्यामध्ये काही विशेष असं नाही आहे, फक्त दिलेलं आहे. ओके, आता त्यानंतर 3rd नंबरचा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. कॉस्पारची उद्दिष्ट म्हणजे अवकाश संशोधन मंडळाची उद्दिष्टे कोणती कोणती दिलेली आहे. ओके, अवकाशातील वैज्ञानिक संशोधनाला बढती देणे, परिणाम, माहिती आणि अभिप्राय यांची देवाणघेवाण, जाहीर चर्चा, साधनांची तरतूद. सो ऑल दी अबव या टाईपचं इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं तर डेफिनेटली तुम्हाला लक्षात येईल. पण लेकिन हा कॉस्पार्स काय आहे त्याबद्दल माहिती घेऊया. तर इंटरनॅशनल सायन्स काउन्सिल त्याची 2000 मध्ये निर्मिती झालेली आहे. आणि त्याचं मर्जर कशापासून झालेलं, तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स, ओके, जी 1931 मध्ये, आणि इंटरनॅशनल सोशल सायन्स काउन्सिल 1952 मध्ये हे स्थापन झालेले आहे. आणि ही कॉस्पार ही जी बॉडी आहे ॲपिलेटेड बॉडी ऑफ इंटरनॅशनल
सायन्स काउन्सिलची ॲफिलेटेड बॉडी आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे त्याची निर्मिती कशी झाली ते दिलेलं आहे की आपल्याला माहिती आहे 1957 मध्ये USSR म्हणजे आत्ताची रशिया यांनी पहिला पृथ्वी उपग्रह प्रक्षेपित केला होता आणि त्यानंतरच इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्सने 1958 मध्ये लंडनमध्ये इंटरनॅशनल बैठक झाली होती आणि त्या दरम्यान कॉस्परची स्थापना केली होती. ओके, आणि याची जी पहिली बैठक होती तर ती नाईस या ठिकाणी झाली होती. त्यामुळे याची स्थापना कुठे झाली, कधी झाली, इयर विचारलं जाऊ शकतं. 1958 हे इयर महत्त्वाचं आहे. ओके, त्याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो, तर ते लक्षात ठेवता. आणि ऑब्जेक्टिव्स दिलेले आहेत ते एकदा रीड करून घ्याल. त्यानंतर या क्वेश्चनमध्ये जास्त काही महत्त्वाचं नव्हतं, त्यामध्ये करंट रिलेटेड त्या टाईप वेळेचा क्वेश्चन होता, परंतु यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा की हाय अल्टिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी कुठे आहे. म्हणजे ऐक पुन्हा एकदा यावरती जोडा लावा किंवा वन लायनरमध्ये क्वेश्चन विचारू शकतो की हाय अल्टिट्यूड क्लाउड फिजिक्स लॅबोरेटरी ही महाबळेश्वर महाराष्ट्र या ठिकाणी आहे, महाराष्ट्र रिलेटेड आहे, तर ती लक्षात ठेवा. 2012 मध्ये ही मी PIB म्हणजे यामध्ये पण नोट टाकल्या की मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स यामध्ये PIBच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही रीड करून घ्या. अगेन पुन्हा एकदा न्यूक्लिअर एनर्जीवरती क्वेश्चन आलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की अणुऊर्जा केंद्रामधून म्हणजे न्यूक्लिअर जे आपला प्लांट असतो त्याच्यामधून तयार होणारा जो कचरा असतो त्याची विल्हेवाट कशी लावली जाते. गटारे, नाले, नद्यांमध्ये पाण्यासोबत सोडून देतात नाही, चुकीचं आहे. वस्तीपासून दूर उघड्यावर फेकून देतात नाही, ते न्यूक्लिअर डिस्पोजल. आपण रेडिओ ॲक्टिव्ह असतात त्यामुळे आपण ते नदीमध्ये किंवा उघड्यावर आपण टाकू शकत नाही. स्टेनलेस स्टीलच्या डब्यात कायमचे बंद करून तळघरात सारत, डेफिनेटली बरोबर आहे. समुद्राच्या तळाशी डबा बंद केलेला कचरा नेऊन टाकतात. तर याचं अप्रोप्रिएट एकदम मोस्ट उत्तर जे आहे तर हे आहे स्टेनलेस स्टीलच्या डब्यामध्ये ते परमनंटली क्लोज केलं जातं आणि ते आपण साठवलं जातं. ओके, इथे दिलं डायरेक्ट डिस्पोजल दिलेलं आहे. यामध्ये काय केलं जातं तर अंडरग्राऊंड रिपोजिटरी केलं जातं विदाऊट रिसायकलिंग. म्हणजे त्यामध्ये डायरेक्ट डिस्पोजल काय म्हटलं कारण त्यावरती फर्दर आपण रिसायकलिंग करत नाही. आणि द यूज ऑफ फुल इज प्लेस इन कंटेनर्स विच टर्न अँड प्लेस इन टनेल्स सबसिक्वेंटली सील्ड विथ रॉक्स अँड क्ले. म्हणजे आपण डायरेक्टली ते अंडरग्राऊंड करत असल्यामुळे त्या फर्दर आपण रिसायकलिंग करत नाही. ओके, त्यानंतर काही मिथ आहेत. आता मी हे डायरेक्ट आपल्या वेबसाईट गव्हर्नमेंटच्या ज्या ऑथराइज वेबसाईट्सच्या असतात किंवा PDF असतात त्यामधून हा कंटेंट घेतलेला आहे. आता नंबर ऑफ टाईम असं म्हटलं जातं की न्यूक्लिअर पॉवर लार्ज वेस्टेज निर्माण करतात, तर असं काही नाही, ते मिथ आहे. ॲक्च्युली असं काही नाही आहे. ओके, स्टोरेज दिलेलं आहे. स्टोरेज कुठे कुठे करू शकतो आपण, डिस्पोजल ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह वेस्टचं कुठे करू शकतो. ओके, रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट डिके जे आहे तर ते प्रोव्हाइडिंग स्ट्रॉंग इन्सेंटिव्स टू स्टोअर हाय लेवल वेस्ट अबाउट 50 years बिफोर डिस्पोजल दिलेलं आहे त्यांनी. आता जर लो लेवलचं असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड अँड अंडरटेकन सेफली ऑलमोस्ट एनिवेअर, आपण ते कुठे पण डिस्पोजल करू शकतो लो लेवलचं, कारण त्याच्या 3 लो लेवल, मिडियम लेवल आणि हाय लेवल. त्यानंतर स्टोरेज युजफुल जर असेल नॉर्मली तर ते आपण अंडर वॉटर ॲटलिस्ट 5 years अँड देन ऑफन इन ड्राय स्टोरेज. म्हणजे वॉटरमध्ये नाही, अंडर वॉटर लिहिलेले, अंडर वॉटर आपण ते करतो ॲटलिस्ट 5 वर्षासाठी आणि देन ते ड्राय स्टोरेज करतो. डीप जिओलॉजिकल डिस्पोजल करतो वाईडली, जे मोस्ट युजफुल बेस्ट सोल्युशन. आणि तोच आयोगाने क्वेश्चन विचारला होता, फायनल डिस्पोजल मोस्ट रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट प्रोड्यूस. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे आपण. अजून महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आहेत त्या बघूया. आता चंद्रयान-1 बद्दल क्वेश्चन आला होता. तर चंद्रयान-1 बद्दल आता जुनं झालंय, पण त्यामध्ये आता आयोगाने जर विचारलं तर काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. चंद्रयान-1 हे इंडियाचं पहिलं मून मिशन होतं. ओके, कधी लॉन्च झालं होतं ते तर 22 ऑक्टोबर 2008 या दिवशी लॉन्च झालं होतं. आणि PSLV-11 म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल C-11 याच्या माध्यमातून आपण ते लॉन्च केलं होतं. तर ते लक्षात ठेवायचं आपण. या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय होता तर त्याचा टू प्रिपेअर 3 डायमेन्शनल ॲटलास करायचा होता. दोन्ही फार आणि नियर साईड ज्या होत्या मूनच्या तर त्यांचा एक 3 डायमेन्शनल ॲटलास म्हणजे मॅप
आपल्याला बनवायचा होता. अँड टू कंडक्ट केमिकल अँड मिनरॉलॉजिकल मॅपिंग ऑफ एंटायर लुनार सरफेस विथ हाय स्पेशल रिझोल्युशन, म्हणजे त्यावरती केमिकल आणि जे आपण मिनरॉलॉजी म्हणजे खनिजे जे बोलतो, तर त्यांचा मॅप आपल्याला बनवायचा होता. महत्व चंद्राच्या पृष्ठभागावर डेफिनेटली पाण्याचं आहे की नाही हायड्रोक्सेल शोधणे आणि ध्रुवीय प्रदेशाकडे त्यांची वाढलेली विपुलता देखील उघड केली. सो ते इम्पॉर्टंट आहे की यामध्ये आपण कशासाठी ऑब्जेक्टिव्ह काय होते आणि कधी केलं होतं, कशाच्या माध्यमातून केलं होतं. ओके. त्यानंतर अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. आता क्वेश्चन्स काय विचारले तो बघा. क्वेश्चन असा विचारला होता की आपत्कालीन व्यवस्थापनासाठी म्हणजे पूर, भूकंप, वादळे यांची माहिती मिळवण्याकरता उपग्रहांचा चांगला उपयोग होतो. यात अर्थ ऑब्झर्वेटरी जे असतात, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणतात आपण त्यांना, भारताकडे सध्या कार्यरत असणारे असे एकूण उपग्रह किती आहेत, तर त्यांनी म्हणजे विचारलं की इतर कोणत्याही देशांपेक्षा संख्येने अधिक आहेत. डेफिनेटली म्हणजे इंडियाचे जर आपण बघितले अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, तर इतर म्हणजे US किंवा रशिया, चायना इतर देशांपेक्षा आपल्या इंडियाकडे जास्त आहेत. US पेक्षा कमी आहेत नाही, चायनापेक्षा जास्त पण रशियापेक्षा कमी नाही, तर सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत. तर याची सुरुवात जर आपण बघितली तर IRS-1A पासून सुरुवात झाली होती अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. पहिल्यांदा आपण 1988 मध्ये IRS-1A हा लॉन्च केला होता आणि तेव्हापासूनच मग आपण हे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स जे आहेत तर ते लॉन्च करतो. यामध्ये अजून महत्त्वाची जर आपण माहिती बघितली, आता आपण इस्रोच्या वेबसाईटवर आलो आणि आपण बघितलं की IRS-1A ची सुरुवात कधी झाली होती तर 1988. पण त्यापूर्वी ज्या गोष्टी झाल्या तर त्या सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंडिया आणि रशियाचं कॉपरेशन झालं होतं आणि म्हणूनच मग पुढे आपण या स्पेस सेक्टरमध्ये ग्रोथ करू शकलो. तर यामध्ये 1972 मध्ये आपल्यामध्ये ॲग्रीमेंट झालं होतं इंडिया आणि रशियामध्ये, आणि त्यांच्याच मदतीने आपण 19 एप्रिल 1975 मध्ये आर्यभट्ट नावाचा पहिला सॅटेलाइट हा लॉन्च केला होता. आता यामध्ये लक्षात ऑब्वियस इंडिया आणि रशियाचं जॉईंट व्हेंचर होतं. त्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तर हे जे रॉकेट होतं तर ते आपण इस्रोनी हे केलं होतं म्हणजे तयार केलं होतं, परंतु त्याचं जे लॉन्चिंग झालं होतं ते रशियातून झालं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आर्यभट्टानंतर मग काय झालं, भास्कर 1 आणि भास्कर 2 1979 आणि 1981 मध्ये आपण लॉन्च केले होते. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. ओके. आता अजून जर आपण याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली आर्यभट्ट बाबत, तर महत्त्वाचे काय तर आर्यभट्टला जो आपलं लॉन्च होतं आपण बघितलं की 1975 मध्ये पहिलं लॉन्च केलं होतं आणि आज 2025 आहे. तर या 2025 मध्ये आपल्याला 50 वर्ष झालेले आहेत. तर त्याबद्दल एक लेख आला होता. यामध्ये इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत, 1-2 हायलाइटेड त्या सांगायच्या होत्या मला. ओके. यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे अजून तर तेव्हाचे आर्यभट्टाचे प्रोजेक्ट डायरेक्टर जे होते, ओके, तर ते उडुपी रामचंद्र राव होते आणि त्यांचं 2017 मध्ये निधन झालेलं आहे. परंतु प्रोजेक्ट डायरेक्टर कोण होते पहिले, कारण पहिला आपला सॅटेलाइट आहे आर्यभट्ट, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आर्यभट्टाने कोणकोणते एक्सपेरिमेंट कंडक्ट केले होते, एक्स रे ॲस्ट्रॉनॉमी, सोलार फिजिक्स, एरोनॉमी. ओके. त्यानंतर महत्त्वाचं काय आहे अजून याच्यामध्ये, ही महत्त्वाची न्यूज आहे की प्रोफेसर UR राव इंडियाज सॅटेलाइट मॅन, म्हणजे इंडिया आपल्याला रॉकेट मॅन माहिती आहे, मिसाईल मॅन माहिती आहे. ओके. परंतु आयोग असं जर क्वेश्चन विचारला तर इंडियाचे सॅटेलाइट मॅन कोण आहे तर प्रोफेसर UR राव. तर ही इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, डेफिनेटली आयोग आपल्याला विचारू शकतो, तर ही लक्षात ठेवूयात. त्यानंतर अजून आर्यभट्टाबाबत जर आपण विकिपीडियावरती जर बघितली तर विकिपीडियाबद्दल आपण ऑलरेडी आता ही इन्फॉर्मेशन बघितली की त्याचं लॉन्चिंग कधी झालं होतं तर 19 एप्रिल 1975 मध्ये झालं होतं. आणि लॉन्च कुठून केलं होतं तर ते रशियामधून केलं होतं. रशियाच्या कॉस्मॉस 3M हे लॉन्च व्हेकल यूज केलं होतं आपण. ओके. तर हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्याला की लॉन्च व्हेकल कोणतं होतं. आणि ओके.
त्यानंतर यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हा इथे दिलेलं आहे की आर्यभट्ट जे मॅथमॅटिशियन्स होते तर ते 6th सेंचुरीमध्ये ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन्स होते. 6th सेंचुरी महत्त्वाचं आहे कारण आयोग असा क्वेश्चन विचारू शकतो की आर्यभट्ट आपला हा पहिलं आपलं जे सॉरी सॅटेलाईट होतं त्याला आपण आर्यभट्ट हे नाव दिलं आणि आर्यभट्ट हे म्हणजे 8व्या सेंचुरीचे किंवा 7व्या सेंचुरीचे असा आयोग आपल्याला फसू शकतो. ते 6th सेंचुरीचे ॲस्ट्रॉनॉमर आणि मॅथमॅटिशियन्स होते, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी 2 रुपयाची पूर्वी नोट होती बँक नोट, तर त्यावरती सुद्धा या आर्यभट्ट सॅटेलाईटचं इमेज होती. ओके, आणि आता सांगितलं की मी 50 इयर्स आता याला कंप्लीट झालेले आहेत. तर ह्या इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, अण्वस्त्र प्रसारबंदी करार कोणत्या देशांनी नाकारला आहे? म्हणजे आपली जी NPT नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी बोलतो आपण, तर ती कोणत्या कोणत्या देशांनी रिजेक्ट केलेली आहे? भारताने डेफिनेटली रिजेक्ट केलेली आहे. चायना, इस्रायल, पाकिस्तानने सुद्धा रिजेक्ट केलेली आहे. ओके, तर इंडिया आणि पाकिस्तानने तर डेफिनेटली रिजेक्ट केलेली आहे. जर आपण आणि ड ऑप्शन कुठे आणि ड ब कडे चायना नाही आहे. ओके, कारण चायनाने ॲक्सेप्ट केलेली आहे. ओके, ॲक्सेप्ट केलेली म्हणजे त्यांना ती गरजच नाही आहे. कारण काय झालं होतं आपल्याला माहिती आहे की 1 जानेवारी 1967 पूर्वी ज्या देशांकडे न्यूक्लिअर वेपन आहे तर त्यांना मान्यता दिली होती की ते न्यूक्लिअर वेपन ठेवू शकतात. मग त्यामध्ये युनायटेड स्टेट असेल, रशिया, UK, फ्रान्स आणि चायना. तर यांना NPT साईन करायची गरजच नाही. पण त्यानंतर असं म्हटलं गेलं 1 जानेवारी 1967 ज्या देशांकडे जर तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असेल तर तुम्हाला NPT वरती साईन करायची होती आणि त्यासाठी भारताने आणि पाकिस्तानने नकार दिलेला आहे. मग अजून कोणते देश आहेत की ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहेत परंतु त्यांनी साईन केलेली नाही आहे? तर असे महत्त्वाचे 4 देश आहेत, इंडिया, इस्रायल, पाकिस्तान आणि साऊथ सुदान. हे लक्षात ठेवायचं आहे. NPT बद्दल महत्त्वाचं काय अजून, तर NPT म्हणजे काय, नॉन प्रॉलिफरेशन ट्रिटी. जी कधी साईन झाली होती? 1968. डेट महत्त्वाची आहे, 1 जुलै 1968. इफेक्टिव्ह कधी आली तर 1970 मध्ये. आणि यामध्ये नॉन पार्टीज म्हणजे ज्यांनी ॲक्सेप्ट केलेली नाही आहे ते इंडिया, पाकिस्तान महत्त्वाचं आहे, इस्रायल, नॉर्थ कोरिया आणि साऊथ सुदान. ओके, म्हणजे महत्त्वाचे देश तर इंडिया, पाकिस्तान आणि नॉर्थ कोरिया हे 4 कंट्रीज लक्षात ठेवायचे. आणि यामध्ये महत्त्वाचं काय तर इस्रायल ॲक्च्युली त्यांच्याकडे अजून डिक्लेअर नाही केलेलं आहे इस्रायलने त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत की नाही, परंतु इंडिया, पाकिस्तान, नॉर्थ यांनी सगळ्यांनी टेस्ट केलेल्या आहे न्यूक्लिअर वेपनच्या आणि असं असून सुद्धा त्याने न्यूक्लिअर NPT वरती साईन केलेली नाही. तर यावरती पुढे सुद्धा क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत किंवा आयोग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतात. ओके, या आधीचा जो आपण क्वेश्चन बघितला होता की रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स, तर आत्ता जर बघितलं तरी आपल्याकडे एकूण 17 ऑपरेशनल रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स आहेत. ओके, आणि IRSचा प्रोग्राम म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग प्रोग्राम आहे यामध्ये. आणि त्यामध्ये दिलेलं आहे की इंडियाज लार्जेस्ट सिव्हिलियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट इन द वर्ल्ड, म्हणजे हा जो आपला IRS प्रोग्राम आहे हा जगातील सर्वात मोठा कॉन्स्टलेशन प्रोग्राम आहे. यामध्ये अजून महत्त्वाचं काय तर त्याचे ॲप्लिकेशन दिलेले आहेत, ॲग्रिकल्चर, अर्बन डेव्हलपमेंट, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण यूज करू शकतो. आणि हे जे 17 रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स आहेत तर त्यामध्ये 13 हे सन सिंक्रोनस आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. त्याने एक्झाम्पल पण दिलं आहे, रिसोसॅट 1, 2, 2A, कार्टोसॅट, ओके, रिसॅट, ओशनोसॅट, सरल. तर हे एक्झाम्पल दिलेले आहे. आणि 4 जिओ स्टेशनरी आहेत. तर हे जिओ स्टेशनरी कोणते कोणते तर डेफिनेटली माहीत पाहिजे आपल्याला, इनसॅट 3D, कल्पना, इनसॅट 3A आणि इनसॅट 3DR. तर डायरेक्टली आपल्या आयोग 4 जिओ स्टेशनरी ऑर्बिट कोणते कोणते सॅटेलाइट तर ते विचारू शकतात आपल्याला. ओके, नेक्स्ट, वन टू थ्री ॲग्रीमेंट यापूर्वीच आपण बघितलं, मी तुम्हाला सांगितलं की ते कोणाकोणामध्ये झालं होतं. तर इंडिया, आपली IEA इंटरनॅशनल एनर्जी
ॲटॉमिक यांच्यामध्ये झालं होतं आणि 123 ॲग्रीमेंट. ओके. यामध्ये अजून काय महत्त्वाचं डिटेलमध्ये दिलं आहे, एकदा रीड करून घेऊयात. द 123 ॲग्रीमेंट साईन इंडिया US अमेरिका दॅट इज आणि इंडियामध्ये झालं होतं. त्यालाच आपण इंडिया आणि US न्यूक्लिअर सिव्हिल न्यूक्लिअर ॲग्रीमेंट असं म्हणतो, की इंडिया US न्यूक्लिअर डील असं म्हणतो. हे फ्रेमवर्क जे आहे ॲग्रीमेंट ते कधी झालं होतं? 2005 मध्ये झालं होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. अगेन यापूर्वीच बोलणे IEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी यांच्यामध्ये हे झालेलं आहे. त्यानंतर अजून हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे की इस्रोचे टेलिमेट्री ट्रेकिंग अँड कमांड नेटवर्क्स कुठे कुठे आहेत, असं आपल्याला क्वेश्चन विचारला जातो बहुधा. ओके. नवीन म्हणजे लेटेस्ट 2022-23ला सुद्धा हे क्वेश्चन्स विचारले आहेत. तर इस्रोचे टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क सेंटर कुठे आहे, तर त्यांनी लिस्टच दिलेली आहे. त्यामध्ये 2 ठिकाणी म्हणजे इंडियामध्ये आणि आउट ऑफ इंडिया. ओके. तर इंडियामध्ये हैदराबाद, बेंगलोर, लखनौ, पोर्ट ब्लेअर. ओके. त्यानंतर श्रीहरिकोटा आणि तिरुअनंतपुरम. ओके. या ठिकाणी आहे, 6 ठिकाणी आहे. आणि ग्लोबल स्टेशन्स कुठे कुठे आहेत, तर मॉरिशस, इंडोनेशिया, नॉर्वे, व्हिएतनाम, दक्षिण आफ्रिका, रशियामध्ये अंटार्क्टिका, ओके, पनामा आणि ब्रुनेई. त्यामुळे मॉरिशस, इंडोनेशिया हे इम्पॉर्टंट आहेत. साऊथ आफ्रिकेत कुठे आहेत, ओके, तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला 3G 2G म्हणजे जनरेशन्स जे आहेत आपल्या डाटा स्पीडचे, तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे की 3Gचे जे लॉन्चिंग आहे ते कधी झालं होतं, 4G आणि आता 5G. तर आता 5G आहे, 2018मध्ये लॉन्चिंग झालं होतं. त्यानंतर याच्यामध्ये अजून काय विचारण्यासारखं आहे, तर याच्यामध्ये बँडविड्थ विचारू शकतात की 3G 4G आणि 5Gची बँडविड्थ म्हणजे 5Gच्या बाबत लक्षात ठेवा, कारण लेटेस्ट 5Gवरती विचारू शकतात. आणि याच्यामध्ये उलट आहे, लेटेन्सी ही कमी होत जाते, म्हणजे लो लेटेन्सी म्हणजे किंवा इथं चुकण्यासारखी प्रोबॅबिलिटी जास्त आहे. आपल्याला असं वाटेल की 5G आहे याच्यामध्ये हे पण आपल्या बरोबर येईल. आणि थर्ड सेंटेन्स असेल की हाय लेटेन्सी, तर उलट आहे, लेटेन्सी कमी असते. जितकी लेटेन्सी कमी तितकं स्पीड चांगला. ओके. हे लक्षात ठेवायचं आपण. त्यानंतर ॲक्ट IT ॲक्ट आपल्याला माहिती आहे. IT ॲक्ट 2008च्या सुधारित कायद्यानुसार परवानगीशिवाय जर आपण दुसऱ्या कोणाचे छायाचित्र जे अश्लील प्रकारात असेल रेकॉर्ड करणे, इंटरनेट किंवा मोबाईलमधून प्रसिद्ध करणे किंवा कोणासही पाठवणे यासाठी कोणती शिक्षा होऊ शकते? 3 आठवडे तुरुंगवास किंवा 30,000 रुपये, एवढी कमी तर नसणार आहे. म्हणजे फक्त 1 महिना साधारण आणि 30,000 रुपये नाही. 3 महिने तुरुंगवास, 30,000 रुपये दंड किंवा दोन्ही नाही. 3 महिने एवढा सुद्धा कमी तुरुंगवास नसणार आहे. 3 वर्ष तुरुंगवास आणि 2 लाख रुपये एक्झॅक्टली बरोबर. तर लक्षात ठेवायचे 3-2 म्हणजे 3 इयरसाठी इम्प्रिझनमेंट असेल आणि 2 लाख एवढं दंड असेल, पेनल्टी असेल. ओके. 3 इयर इम्प्रिझनमेंट अँड 2 लाख फाईन और किंवा दोन्ही बोथ. तर हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. IT ॲक्ट सेक्शन 66E. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे आपण. तर याच्यामध्ये ट्रान्समिट म्हणजे काय, म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे. ट्रान्समिट म्हणजे काय, कॅप्चर म्हणजे काय आणि प्रायव्हेट एरिया, त्या तिघांच्या डेफिनेशन बघून घ्या. आयोग आपल्याला याच्यावरती विचारू शकतो. लॅनबद्दल आपण जो वायरलेस लॅन लोकल एरिया नेटवर्क घरी यूज करतो, त्याची रेडिओ फ्रिक्वेन्सी किती असते कम्प्युटर नेटवर्कसाठी, असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याची जी फ्रिक्वेन्सी तर ती IEEE 802.11 2.4 GHz एवढी असते. तर याच्यामध्ये अजून मी डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर IEEE म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स. ओके. तर IEEEचा लॉंग फॉर्म माहिती पाहिजे आपल्याला. आणि त्याची स्थापना कधी झाली होती, ते 1 जानेवारी 1963. म्हणजे जनरल आहे आयोग, ते बाकीचे सोडून आपल्या लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतं किंवा स्थापना विचारू शकतं, न्यूयॉर्कमध्ये झालेली आहे. आणि या IEEEचं एम काय आहे, तर IEEE वर्ल्ड्स लार्जेस्ट टेक्निकल प्रोफेशनल ऑर्गनायझेशन डेडिकेटेड टू ॲडव्हान्सिंग टेक्नॉलॉजी फॉर द बेनिफिट ऑफ ह्युमॅनिटी. प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे, ज्यामध्ये निकोला टेस्ला किंवा थॉमस एडिसन यांसारख्या व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे.
अजून IEEE वायरलेस लँड नेटवर्कमध्ये मला एक NinjaOne वेबसाईटवरती काही आर्टिकल भेटलं होतं महत्त्वाचं, तर ते आहे इम्पॉर्टंट, बघून घ्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 802.11 नेटवर्क स्टँडर्ड और वायफाय प्रोटोकॉल त्यांनी दिलेलं आहे. ही जी 802.1 ची फॅमिली स्पेसिफिकेशन, तर ती लँड टेक्नॉलॉजीसाठी यूज केली जाते आणि ती कुठे तर फिजिकल लेअर आणि मॅक म्हणजे मीडिया ॲक्सेस कंट्रोल या प्रोटोकॉलच्या लेअरला यूज केली जाते. मग आता वेगवेगळे स्टँडर्ड्स दिलेले आहेत त्यांनी. तर काय 802.11 कधी हे 1997मध्ये आलं होतं आणि त्याची बँडविड्थ 2 Mbps पासून 2.4 GHz, तोच तर क्वेश्चन होता आपल्याला. ओके, आता यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. 802.11a. ओके, ए मध्ये काय दिलं त्यांनी, आता त्याची बँडविड्थ दिलेली आहे तर 54 Mbps पासून 5 GHz. ओके, लक्षात ठेवायचं. बी ची काय फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्यांनी 24 GHz. ओके, आणि मॅक्झिमम 11 Mbps. इथून 2.4 GHz पर्यंत त्याची बँडविड्थ आहे. नंतर जी काय आहे, मर्जर आहे ए आणि बीचं 802.11 ए आणि बीचं ते मर्जर केलेलं आहे आणि त्याची हे दिलेली 84 Mbps पासून 2.4 GHz. त्याच्यानंतर एन वायफाय 4 साठी आहे मिमो, याचा सुद्धा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट टेक्नॉलॉजीसाठी आणि त्याचं 2.4 GHz पासून 5 GHz पर्यंत त्याची बँडविड्थ आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट सध्याचं जर असेल 5AC साठी आणि लेटेस्ट आता जर आपण जे यूज करतो तर ते आहे 802.11 AX वायफाय 6. तर हे या सगळ्यांमध्ये आपल्याला त्यांची बँडविड्थ जोड्या लावायला विचारू शकतात किंवा आपण याच्यामध्ये अजून काय बदला हा मिमोचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. परंतु जर क्वेश्चन विचारायचा असेल तर त्यामध्ये त्यांना डीपमध्ये तर डेफिनेटली यावर क्वेश्चन होऊ शकतो. एक्स वायफाय 6 मध्ये तर काय दिलेलं आहे त्यांनी वायफाय 6 म्हणजेच 802.11 AX याच्यामध्ये OFDMA तर एम्प्लॉई ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस एनहान्स नेटवर्क इफिशियन्सी अँड रिड्यूस लेटन्सी. म्हणजे यापूर्वी पण बघितलं मी की लेटन्सी आपल्याला रिड्यूस जितकी कमी तितका आपल्याला स्पीड चांगला मिळतो. OFDMA काय करतं, सिग्नल ॲक्सेस पॉईंट टू पॉईंट सायमल्टेनियसली ट्रान्समिट डाटा टू मल्टिपल डिव्हाइस, इम्प्रूव्हिंग स्पीड इम्प्रूव्ह करतं, जी लेटन्सी ती रिड्यूस करतं. ओके, वायफाय 6 साठी यूज करतो OFDMA, याचा लॉंग फॉर्म एम्प्लॉई ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डायमेन्शन मल्टिपल ॲक्सेस. तर हे इम्पॉर्टंट आहे. त्याचे बेनिफिट्स दिलेले आहे. लेटन्सी रिड्यूस करतं, नेटवर्क इफिशियन्सी वाढवतं, स्केलेबिलिटी सुद्धा एनहान्स करतं. ओके, आणि यामध्ये काय दोन्ही पण डाऊनलिंक म्हणजे ॲक्सेस पॉईंट पासून डिव्हाइसला किंवा अपलिंक म्हणजे डिव्हाइस पासून ॲक्सेस पॉईंट, हे दोन्ही ठिकाणी यूज होतं. ओके, तर ते लक्षात ठेवा. कधी कधी आयोगाने विचारलंय की डाऊनलिंक म्हणजे काय किंवा अपलिंक म्हणजे काय, तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या त्या आपण डिस्कस केलेल्या आहे. ओके, अजून यामध्ये महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करूयात. ओके, आता त्यानंतर एड्स हा डॅश डॅश रोग आहे, प्रदेशनिष्ठ व्यापक सर्वदेशिक अनुवांशिक. थोडं मराठीपेक्षा मला वाटतं इंग्लिशमध्ये काही सायन्स अँड टेकचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये केलेले बेटर, म्हणून मी बऱ्यापैकी एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये केलेलं आहे, ते इझी जातं. एंडेमिक पॅन्डेमिक सगळ्यांना माहिती आहे. तर एड्स हा पॅन्डेमिक होता, लाईक आपलं कोरोना व्हायरस जो होता. तर पॅन्डेमिक एंडेमिक आणि एपिडेमिक यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर एंडेमिक म्हणजे कसं असतो, विशिष्ट लोकांशी रिलेटेड जेव्हा असतो तर त्याला एंडेमिक म्हणतो. पर्टिक्युलरली पीपल किंवा कंट्री रिलेटेडमध्ये असतो एंडेमिक. त्यानंतर पुढे जाऊन काय होतं, तर तो इपिडेमिक. इपिडेमिक म्हणजे काय, थोडंसं लार्ज नंबर ऑफ पीपल विदन कम्युनिटी किंवा पॉप्युलेशन किंवा एखाद्या रिजनसाठी तो एपिडेमिक होतो. आणि जो पॅन्डेमिक असतो तर तो मल्टिपल कंट्रीजमध्ये स्प्रेड होतो. त्यामुळेच आपण कोरोनाला आपण पॅन्डेमिक म्हटलं होतं, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आउटब्रेक सिच्युएशन काय असते, ग्रेटर दॅन अँटिसिपेटेड इन्क्रीज इन नंबर ऑफ एंडेमिक केसेस, म्हणजे एंडेमिकच्या पुढे जाऊन आउटब्रेक होतो. ओके, ते लक्षात ठेवायचं आपण. इफ इट इज नॉट क्विकली कंट्रोल आउटब्रेक कॅन बिकेम अ एपिडेमिक. म्हणजे आपण तेच बघितलं ना, जर एंडेमिक नंतर आउटब्रेक होतो आणि जर आउटब्रेक आपण जर कंट्रोल नाही केला
तर ते इपिडेमिक होतं. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आपण. त्यानंतर बीटी कॉटन इज अ डॅश डॅश क्रॉप विच हॅड ॲक्वायर्ड रेजिस्टन्स अगेन्स्ट पेस्ट. तर ते काय, बीटी कॉटन डेफिनेटली आपल्याला माहिती आहे, ते जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे. ओके, बीटी कापूस जेनेटिकली मॉडिफाईड पेस्ट रेजिस्टन्स प्लांट आहे, लक्षात ठेवायचं. आणि ते कशासाठी यूज केलं जातं, इन्सेक्टिसाइड प्रोड्यूस कोणाला, तर ते बॉलवॉर्म म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये बोंडअळीचा सामना करण्यासाठी आपण हे कीटकनाशक तयार केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवायचं काय, तर ते जेनेटिकली मॉडिफाईड आहे, परंतु ते इन्सेक्टिसाइड आहे. बीटी कॉटनची माहिती यामध्ये दिलेली आहे. बीटी कॉटन बाबत अजून महत्त्वाची काय आहे, तर बीटी कॉटन अप्रूव्ह कधी झालं होतं कमर्शियल यूज त्याचा, युनायटेड स्टेटमध्ये 1995 मध्ये. आणि 2002 मध्ये काय झालं, जॉईंट व्हेंचर झालं मॉन्सॅन्टो आणि मायको यांच्यामध्ये, आणि त्यांनीच मग हे बीटी कॉटन इंडियामध्ये प्रोड्यूस केलेलं आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा जर क्वेश्चन विचारायचा झाला तर आयोग आपल्याला काय विचारू शकतं की इंडिया हॅज ब्रीड, म्हणजे त्या बीटी कॉटनच्या कोणत्या व्हरायटी इंडियामध्ये आहेत, तर एक आहे बिकानेरी नर्मा आणि दुसरी आहे NH44. तर ह्या आपल्या ज्या व्हरायटी आहेत बीटी कॉटनच्या, तर त्या आपल्याला इंडियात पाहायला मिळतात. बीटी कॉटन महाराष्ट्रामध्ये सप्लाईड ॲग्रोबायोटेक्नॉलॉजी कंपनी मायको, आणि जी जवळजवळ 93% इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट करत असते बीटी कॉटन. ओके, अजून पुढे जर गेलो आपण तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा निसर्गाच्या साखळीतून अस्तंगत झालेला पक्षी आहे. तर कोणता, सगळ्यांना माहिती आहे डोडो हा जो बर्ड होता, तर तो आता एक्सटेंट झालेला आहे. डोडोबद्दल काय माहिती बऱ्यापैकी वाचली असेल, परंतु त्याचं सायंटिफिक नाव लक्षात ठेवा, रापस कॅक्युलॅटस हे त्याचं सायंटिफिक नाव होतं. आणि तो उडू न शकणारा पक्षी होता. तो कुठे होता, एंडेमिक होता, म्हणजे पर्टिक्युलरली त्या आयलँडवरती होता, मॉरिशसच्या, जे की ईस्ट ऑफ मादागास्करला आहे, इंडियन ओशनमध्ये. ओके, ते हे लक्षात ठेवायचं, त्याचं लोकेशन कुठं होतं आणि त्याचं सायंटिफिक नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यानंतर डॅश डॅश इज द वर्ल्ड फर्स्ट मॅमेलियन क्लोन टू बी क्रिएटेड युझिंग जेनेटिकली इंजिनिअरिंग टेक्निक. फर्स्ट मॅमल कोणतं यूज केलं होतं, ओके, जेनेटिक इंजिनिअरिंग, तर ते डॉली शीप होतं. ओके, मेंढी होती, डॉली नावाची मेंढी होती. मादी फिन डॉर्सेट होती, आणि ती प्रौढ देग म्हणजे आपण ज्याला अडल्ट सोमॅटिक सेल म्हणतो, त्यामुळे इंग्लिशमध्ये रीड केलं तर इझी जाईल, पासून क्लोन तयार केला होता. आणि पहिला सस्तन प्राणी होता. कधी तर त्याचा 1996 पासून 2003 पर्यंत होती. फिमेल फिन डॉर्सेट शिप होती, फर्स्ट मॅमल दॅट वॉज क्लोन फ्रॉम अडल्ट सोमॅटिक सेल. ओके, आणि कुठे झाली होती ती, रॉसलिन इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉटलँडमध्ये तयार केली होती. ओके, अजून त्यामध्ये तिला ऑफस्प्रिंग्स 6 लॅम्प्स होते, त्यांची नावं दिलेली आहे. जन्म आपण बघितला 1996 मध्ये झाला होता. ओके, PCR ॲम्प्लिफिकेशन थोडक्यात नटसेलमध्ये जर बघितलं आपण, तर स्टेप्स कोणकोणत्या इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये, तर ह्या 3 स्टेप महत्त्वाच्या आहे. डिनॅच्युरेशन 94 डिग्री सेल्सिअसला होते, ॲनेलिंग 55 to 65 डिग्री सेल्सिअस, अँड द एक्सटेन्शन 72 डिग्री सेल्सिअसला होतं. तर ह्या 3 स्टेप्स आणि त्यांचं टेम्परेचर जे आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. आयोग आपला म्हणजे याच्यावरती वारंवार आयोगाने क्वेश्चन्स विचारले आहेत. बायोटेक्नॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी असेल, जीन थेरपी, बायोक्युलर डायग्नोसिस, वॅक्सिन्स, फार्मास्युटिकलमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचे वेगवेगळे यूज करत असतो. आता यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट, लातूर उस्मानाबादचा भूकंप आणि त्यांचे डेट्स विचारलेले आहे. भुज आपल्याला माहिती आहे की भुजचा 2001 मध्ये झाला होता, लातूरचा 30 सप्टेंबर 1993 ला झाला होता. ओके, यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली. तर लातूरचा कधी झाला होता, 30 सप्टेंबर 1993. डेट पाठ पाहिजे, एक्झॅक्ट 30 सप्टेंबरच आहे,
कुठे झाला होता? लातूर आणि उस्मानाबादमध्ये, म्हणजे आजचा धाराशिव उस्मानाबाद म्हणजे. ओके. आणि त्याच्यामध्ये कोणते उस्मानाबादचे कोणते डिस्ट्रिक्ट? तर लातूर मधला औसा तालुका होता आणि उमरेगा हा आपला उस्मानाबादचा होता. ओके. हे 2 तालुके महत्त्वाचे आहेत. त्यानंतर चामोली अर्थक्वेक 1999 मार्च 1999 यूपीमध्ये आला होता. उत्तराखंड. ओके. आजच्या उत्तराखंडमध्ये, पूर्वी ते उत्तराखंड आणि यूपी एकत्र होतं, परंतु आज ते चामोली हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे. 2001 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरात अर्थक्वेक आला होता भुज या ठिकाणी. ओके. लक्षात ठेवायचं, वारंवार याच्यावरती रिपीटेड क्वेश्चन झालेले आहेत. आपला लातूरचा भूकंप आणि गुजरात डेट पाठच पाहिजे, 26 जानेवारी. ओके. त्यानंतर उत्तर काशी अर्थक्वेक 1991चा गढवाल अर्थक्वेक म्हटलं जातं त्याला, 20 ऑक्टोबर 1991ला आला होता. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपण. ओके. त्यानंतर अजून काय, हे सायक्लोन डायरेक्शन्स महत्त्वाचे आहेत. सायक्लोन प्रेशर कंडिशन सेंटरला लो असते, अँटी सायक्लोनची हाय असते. त्यानंतर त्यांचा पॅटर्न नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये अँटी क्लॉकवाईज, सदर्नमध्ये क्लॉकवाईज असतो सायक्लोनचा, आणि अँटी क्लॉकवाईजचा विरुद्ध दिशेला, म्हणजे हा क्लॉकवाईज असतो, अँटी क्लॉकवाईज, हे लक्षात ठेवायचं. अगेन डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये बॉम्ब, किल्लारी भूकंप कुठे कधी झाला होता? सप्टेंबर 1993. ओके. महत्त्वाचे इन्सिडेंट, 21 जून 2012ला मंत्रालय या ठिकाणी आग लागली होती. ओके. 12 आणि 13 मध्ये दोन्ही किल्लारी भूकंप. 30 सप्टेंबर 1993. तुम्हाला सांगितलं की डेटच पाहिजे आपले. ओके. त्यानंतर एक्सप्लोजन बॉम्बे डॉकला 1944 जून आहे हा. त्यानंतर INS सिंधू रक्षक एक्सप्लोजन 2013 मध्ये झालं होतं. आंधळी लोटस वार फायर 2014. त्यानंतर MTNL बिल्डिंग, गुजरात फ्लड कधी झालं होतं. त्यानंतर पुणे बॉम्ब ब्लास्ट 2दा झालेले आहे, 2010 मध्ये आणि 2012 मध्ये. ओके. तर ते लक्षात ठेवायचं. 2010 मध्ये जर्मन बेकरी जो ब्लास्ट झाला होता 2010 मध्ये झाला होता, आणि 2012ला जंगली महाराज रोड जो आहे जेम रोड, तर तिथे 2012 साली झाला होता. ते लक्षात ठेवायचं. ओके. आणि लष्कर ए तोयबाने त्याची ही घेतली होती रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर NDMA वरती काय क्वेश्चन आहे? खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख असतात? कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान. ओके. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. पंतप्रधान हे एक्स ऑफिशियो असतात, म्हणजे पदसिद्ध असतात. अध्यक्ष आणि राष्ट्रीय आपत्ती NDMAचे प्रमुख आहेत. ओके. तर ते अपेक्स बॉडी NDMA काय आहे? तर अपेक्स बॉडी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आहे, आणि PM त्याला हेड करतात. स्टॅच्युटरी बॉडी आहे. 2005च्या ॲक्टनुसार त्याची स्थापना 23 डिसेंबर 2005ला झाली होती. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ॲक्ट 2005चा आहे आणि त्याची एक्झॅक्ट स्थापना आयोगाने विचारलेली आहे किंवा विचारेल 23 डिसेंबर. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आयोग चुकू शकतं आपल्याला, 26 डिसेंबर नाही तर ते 23 डिसेंबर आहे. मग याच्यामध्ये एक ऑफिशियल चेअरपर्सन बघितलं आपण, PM असतात. त्याच्यानंतर एक कॅबिनेट मिनिस्टर इज अ व्हाईस चेअरमन, म्हणजे यामध्ये गृहमंत्री नाही, होम मिनिस्टर नाही. लक्षात ठेवायचं, कॅबिनेट मिनिस्टर म्हटलेलं आहे फक्त. ओके. त्यामुळे एक सेंटेन्स असं राहील की PM एक्स ऑफिशियल चेअरपर्सन असतात NDMAचे, आणि दुसरं असेल की होम मिनिस्टर, तर होम मिनिस्टर नाही, ते कॅबिनेट मिनिस्टर असतात. त्यामुळे स्मॉल गोष्टी असतात, परंतु आपण त्या प्रेशरमध्ये चुकतो. ओके. लक्षात ठेवायचं. आणि देअर इज अ प्रोव्हिजन टू हॅव व्हाईस चेअरपर्सन इफ निडेड, म्हणजे आपण बघितलं की व्हाईस चेअरपर्सन जर गरज असेल तर ते प्रोव्हिजन आहे, ते कंपल्सरी नाही, म्हणून तर त्याने कॅबिनेट मिनिस्टर रँकचा मिनिस्टर असेल. ओके. त्याची डिझास्टर मॅनेजमेंटची कशा प्रकारे आपण हे करतो? प्रिव्हेन्शन, मिटिगेशन, प्रिपेअर्डनेस, रिस्पॉन्स, रिकव्हरी आणि रिकन्स्ट्रक्शन. त्यानंतर 2004ला जो आपला सुनामी अर्थक्वेक आला होता, तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारला की 2004 मध्ये हिंदी महासागरात आलेल्या जो सुनामी आला होता, तर त्याच्यामुळे कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जास्त जीवितहानी वित्तहानी झाली? अंदमान निकोबार बेटे, तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप आणि मालदीव बेटे नाही. लक्षद्वीप आपल्या म्हणजे इकडे जर आपला सुनामी झाला असेल तर जास्तीत जास्त फटका आपल्याला ईस्टर्न साईडलाच बसणार आहे, वेस्टर्न नाही. त्यामुळे लक्षद्वीपला नाही. महाराष्ट्राची
पश्चिम किनारपट्टी नाही, तर हे 2 ऑप्शन येणार नाही. डेफिनेटली केरळ आणि तमिळनाडू या 2 राज्यांमध्ये जास्तीत जास्त मानवी हानी आणि वित्त हानी झाली होती. तर आपण जर बघितलं तर याचं जे कुठे कुठे झालं होतं, तर आपल्याला सगळ्यात माहिती आहे की इंडोनेशिया असे या ठिकाणी त्याचं हे होतं, एक्झॅक्ट ओरिजिन होतं. तर त्यानंतर श्रीलंका, तामिळनाडू, इंडियामध्ये तामिळनाडूला सर्वात जास्त फटका बसला होता. त्यानंतर थायलंडमध्ये खौलॅक आणि बंदा आचे. ओके, तर बंदा आचे या ठिकाणी सर्वाधिक जास्त डेथ झाले होते, तर ते लक्ष ठेवायचे. आणि याची ही जी होती सुनामीचा, तर ते कुठपर्यंत गेलं होतं, तर ते स्टुट्सबाई साऊथ आफ्रिकेमधलं एक ठिकाण आहे, जे त्या पॉईंटपासून साधारणतः 8,500 किलोमीटर साऊथ आफ्रिका, म्हणजे ते खंड सोडूनच तिकडे गेलं की, तर इतके त्या ठिकाणी सुद्धा त्याचं नोटीस झाली ती सुनामी. ओके, तर अशा प्रकारे 2012 मधले आपण इम्पॉर्टंट PYQ बघितलेले आहेत. अशा प्रकारे आपलं हे स्टेप अप अकॅडमीचं बुक आहे, PYQ अनालिसिस. होप तुम्हाला या अनालिसिसचा सुद्धा फायदा होईल, आणि नेक्स्ट जसा वेळ भेटेल आपण नेक्स्ट PYQ आपण अपलोड करूयात. नेक्स्ट टाइम 2013-14चे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील आपण ते घेऊयात. ओके, नक्की बुक घ्या, तुम्हाला फायदा होईल. आणि एक्झामसाठी ऑल दी बेस्ट.